नमस्कार मित्रांनो, DMAR महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नवी मुंबई महानगरपालिका म्हणजेच NMMC भरती प्रक्रियेबद्दल एक खूप महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत. अनेकांना या भरतीच्या न्यायालयीन स्थितीबद्दल चिंता आहे. तर चला आजच्या या सेशनमध्ये आपण थेट हायकोर्टाच्या ताज्या अपडेटवर एक नजर टाकूया आणि सगळे गैरसमज दूर करूया. हो, बरोबर आहे. सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की ह्या रखडलेल्या भरती प्रक्रियेचं पुढे काय होणार? एक दिशा मिळत नाहीये. तर काळजी करू नका, आपण थेट मुद्द्यावर येऊया. तर मित्रांनो, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ही आहे की सुनावणीसाठी एक नवीन तारीख नक्कीच मिळाली आहे. पण हे लक्षात घ्या की प्रकरण अजून संपलेलं नाहीये. ते अजूनही प्रलंबित आहे, म्हणजे निकाल आलेला नाही. चला तर मग आता जरा खोलात शिरूया. ही परिस्थिती नेमकी आहे तरी काय, हे समजून घेण्यासाठी आपण कुठल्याही ऐकीव माहितीवर नाही, तर थेट अधिकृत न्यायालयीन कागदपत्रांवर नजर टाकूया. हे बघा, हे आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरचं ऑफिशियल पेज. यावर तुम्हाला भरपूर माहिती दिसेल, पण आपल्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे केसची स्थिती किंवा केस स्टेटस. आता या कागदपत्रांमध्ये एक शब्द वापरलाय, प्री ॲडमिशन. याचा अर्थ काय होतो? घाबरू नका, मी सोप्या भाषेत सांगते. याचा अर्थ असा की न्यायालय अजूनही याचिकेतील मुख्य मुद्द्यांचं मूल्यांकन करते. अजून फायनल सविस्तर सुनावणी सुरू झालेली नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, तर केस अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. फायनल हिअरिंग सुरू झालेली नाही. त्यामुळे अंतिम निर्णय यायला अजून वेळ आहे. आणि हो, आधीच्या सुनावणीत जो अंतरिम आदेश दिला होता तो अजूनही लागू आहे. आणि आता ती माहिती ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. पुढची सुनावणी कधी होणार? ती निर्णायक तारीख कोणती आहे? चला पाहूया. ही माहिती आपल्याला कुठून मिळाली? तर हे बघा, ही आहे न्यायाधीशांनी सही केलेली कोर्टाच्या आदेशाची ऑफिशियल प्रत, म्हणजे 100% खरी माहिती. बघा, या आदेशात किती स्पष्टपणे लिहिलेलं आहे. कोर्टाने थेट निर्देश दिले आहेत की या याचिकांवर सुनावणी कधी घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. 17 जून 2026. या दिवशी या कायदेशीर प्रक्रियेतला पुढचा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. आणि फक्त तारीखच नाही, तर वेळसुद्धा दिली आहे, दुपारी 3 वाजता. ही सुनावणी न्यायमूर्ती RI छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत M सेथना यांच्या बेंचसमोर होणार आहे. बरं, तर आतापर्यंत आपण बरीच माहिती पाहिली. चला, एकदा पटकन सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूया, म्हणजे तुमच्या डोक्यात सगळं व्यवस्थित फिट बसेल. हे बघा, या एका टेबलमध्ये सगळा सार आहे. प्रकरणाची स्थिती काय आहे? तर प्रलंबित, पूर्वप्रवेश टप्प्यात. पुढची सुनावणी कधी? 17 जून 2026, दुपारी 3 वाजता. न्यायाधीश कोण? RI छागला आणि अद्वैत M सेठना. आणि अंतिम निर्णय तो अजून आलेला नाही. पण मग आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की या सुनावणीनंतर तरी ही भरती प्रक्रिया पुढे सरकेल का? याचं उत्तर आपल्याला 17 जूनलाच मिळेल. तोपर्यंत धीर धरणं आणि सकारात्मक राहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला DMAR बद्दल अधिक माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMAR महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.